शिवसेनेला युतीतून दूर करण्याचा भाजपचा जुना कट होता असा गंभीर आरोप केलाय विनोद घोसाळकर यांनी। भाजपमध्ये दोन गट होते आणि यातला एक गट हा शिवसेनेला सोबत घेण्यासाठी तर दुसरा हा शिवसेनेला दूर लोटण्यासाठी प्रयत्नशील होता असा दावा घोसाळकरांनी केलाय। भाजपला हिंदुत्वाच्या मतांमध्ये वाटेकरी नको होता। मोदी शहांनी स्थानिक पक्षांना संपवण्याचं काम केल्याचा आरोप त्यांनी केलाय। एकनाथ शिंदेंनाही त्यांनीच बळ दिल्याचा आरोप घोसाळकरांनी केलाय। बाळासाहेबांनी त्यांचा वारसदार उद्धवजींना त्यांनी जाहीर केलं होतं पक्षाचा। त्याच्यामुळे आम्ही सगळे माननीय उद्धवजींजवळ बरोबर काम करत होतो आणि अशा वेळेला भारतीय जनता पक्षामध्ये दोन प्रवाह होते, मग ते राष्ट्रीय स्वयंसेवक असू द्या किंवा भारतीय जनता पक्षामध्ये, की एक प्रवाहाला असं वाटत होतं की शिवसेनेला आत्ताच दूर करा, कारण शिवसेना ही हिंदुत्वाची मतांची वाटेकरी आहे आणि काही लोकांना असं वाटत होतं की शिवसेनेबरोबर आपण राहिलं पाहिजे आणि ह्याच्यातून त्यांनी शिवसेनेला दूर करण्याचा मार्ग स्वीकारला। आताही ते बोलतात ना, काल परवा आले होते अमित शहा, स्थानिक स्वराज्य स्थानिक पक्षांना संपवून टाका। एकनाथ शिंदेना बळ ह्याच लोकांनी दिले, नाहीतर एकनाथ शिंदेची एवढी हिंमत पक्ष फोडून, पहिले किती होते, 8-10 आमदार होते, जे पहिल्या दिवशी तिथून जे मुंबईतून मंत्रालयातून जे ठाण्याकडे निघाले आणि ठाण्याकडून गुजरातकडे निघाले, तर फार आमदार नव्हते। आम्ही स्वतः त्या दिवसापासून 3 दिवस आम्ही त्यावेळेला वर्षावरती होतो। हे सगळे काही आमदार आमच्याकडे नंतर गेले आणि हे सगळं बळ देवेंद्र, अमित शहा आणि मोदी साहेब यांनी दिलंय। तर यावर संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय। उद्धव ठाकरे सध्या ज्यांच्या सोबत आहेत ती काँग्रेस हिंदुत्व मानते का असा सवाल संजय शिरसाट यांनी केला। तर अजून ते रसद खुद्दारांमध्येच अडकून पडलेले तसा टोला इकडे प्रवीण दरेकर यांनी लगावला। विनोद घोसाळकरांनी काय बोललंय कदाचित त्याच्यातला अर्धसत्य त्यांनी सांगितलंय। 2019ला जे निवडणुका झाल्या त्या शिवसेना भाजप युतीच्या झाल्या। युती म्हणून लढलो, हिंदुत्ववादी म्हणून लढलो, हिंदुत्वासाठी म्हणून लढलो आणि त्याच्यानंतर निवडणुका झाल्याबरोबर हे ज्या पक्षाबरोबर गेले, काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल, तिथं हिंदुत्व होतं का? ते हिंदुत्वाला मानणारे लोक आहेत का? म्हणून एक पक्ष असावा जरूर, पण तो हिंदुत्वाचा, काँग्रेस बरोबर राहून तुमचं हिंदुत्व आता जागे होत नाही।